जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही ड्रीम 11 हे नाव तर प्रत्येकाने ऐकलं असेल, कारण की ड्रीम 11चे जे की ॲड्स असतात ते तुम्ही टीव्हीवर तर 100 वेळा पाहिले असतील आणि बरेचशाच वेळा जी की मॅच चालू झाली म्हणजे की ड्रीम 11चे जे की असतात ॲड्स त्या येत असतात। जसं की तुम्हाला सुद्धा माहिती असेल आता IPL सीझन चालू आहे आणि IPLच्या सीझनमध्ये बरेचसे जण तुम्ही व्हिडिओज सुद्धा पाहिले असतील की ड्रीम 11 इतके पैसे लावा इतके मिळू शकतात, अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील। पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ड्रीम 11 म्हणजे काय, ड्रीम 11 कशा पद्धतीतून खेळतात, ड्रीम 11 टीम कशा पद्धतीतून बनवतात, मला सुद्धा यातील जास्त नॉलेज नाही। पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगू शकतो की ड्रीम 11चं प्रॉपर मी नॉलेज देऊ शकतो की कशा पद्धतीतून टीम बनते आणि ह्यात कशा पद्धतीने विनिंग होते हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। आणि एक असा व्यक्ती आहे जो तुम्हाला प्रॉपर यात गाईडलाईन करू शकतो, तो सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा, कारण की जर तुम्हाला आवड असेल ड्रीम 11 जर खेळायची आवड असेल, जसं की त्यात प्राईज असते, तुम्हाला पण माहिती असेल बऱ्याचशा जणांना 1 लाख 2 लाख अशा पद्धती प्राईज काय तर असते, त्या प्राईजनुसार तुम्ही जिंकू शकता। कशा पद्धतीतून जिंकतात काय सगळं डिटेल्समध्ये सांगतो, डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले सांगतो मी तुम्हाला, फक्त मला इतकं नॉलेज नाही पण कशा पद्धतीतून खेळतात ते सुद्धा सांगतो आणि यात कशा पद्धतीने विनिंग करतात ते सुद्धा सांगतो। सगळ्यात पहिले प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं, सर्च बारमध्ये जायचा आणि ड्रीम 11 तुम्हाला सर्च करायचं, ड्रीम 11 फॅन्टसी क्रिकेट ॲप सर्च करायचा। त्यानंतर येथून इन्स्टॉल करून याला प्ले करून घ्यायचा। त्यानंतर तुमची जीमेल ID किंवा मोबाईल नंबर OTP या 3 गोष्टींनी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं। लॉग इन केल्यानंतर तुमच्यावर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। त्यानंतर येथे बघूया जी मॅच लाईव्ह असेल आज संध्याकाळी, जसं की सनरायझर वर्सेस लखनौची जी मॅच आहे ते मला इथे दिसत आहे। त्यानंतर बघूया चेन्नई RCBची पण आहे आणि जी की GT आणि मुंबई इंडियन्सची पण आहे ती सुद्धा मला दिसत आहे। जर समजा तुम्हाला आज रातची जी मॅच आहे त्यासोबत जर तुम्हाला जी की टीम बनवायची आणि तुम्हाला विनिंग करायचं असेल तर टीम कशा पद्धतीतून बनवतात, विनिंग कशा पद्धतीतून होतात ते सुद्धा सांगतो। जसं की जेव्हा मी क्लिक केलं, तुम्हाला सगळ्यात पहिले तर क्लिक करून घ्यायचं। त्यानंतर येथे बघू प्राईज जी की लिहिली आहे बघू 9 रुपये तुम्ही ॲड करायचं, जर तुम्ही जिंकला तर 70 करोड इथे लिहिलं आहे बघू। अशा पद्धतीने तुम्हाला जी की पैसे ॲड करावे लागतात। ओके, जसं की आता समजा आपल्याला ही खेळायचे तर हे जेव्हा मी क्लिक करणार त्यानंतर लोडिंग होईल। लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे एक टीम क्रिएट करायची आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जी टीम क्रिएट करणार त्या टीममधील प्रत्येक खेळाडूने परफॉर्मन्स चांगला केला पाहिजे। कुणी समजा आता समजा मी इथे ब्लू सॉल्ट जो काही असेल त्याला मी ॲड केला, किंवा इथून समजा मी इथून एखाद्या खेळाडूला कोणत्याही ॲड केला, 100 क्लासिक जर त्या खेळाडूला जर मी ॲड केला किंवा ऋषभ पंतला जर मी ॲड केला, त्यानं लय चांगला खेळा समजा 50-100 त्यानं शतक ठोकलं तर मला जे काही पॉईंट्स चांगले भेटू शकतात। जसं की मी यातील ह्याला ॲड केला, एकच ॲड करून घेणार त्या 100 क्लासिकला सुद्धा मी ॲड केले, 2 मी ॲड करून घेतल्या। तिसरी गोष्ट ईशान किशनला जर तुम्ही ॲड केला, कारण की तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगतो, जी की ही मॅच कुठं आहे मॅच ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असणं पाहिजे। जी की आहे सनरायझरची जी की मॅच आहे त्यांचं स्पीच कशा पद्धतीतून आहे, त्यात कोणाचा रेकॉर्ड चांगला आहे, कोण स्पिनरला चांगला खेळतो या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। जसं की 3 मी ॲड करून घेतले बघू 100 क्लासिक ऋषभ पंत आणि ईशान किशन। जर तुम्ही निकोलस पुरनला जर ॲड करणार असाल तर करू शकता। त्यानंतर बॅटिंगमध्ये या, बॅटिंगमध्ये तुम्हाला जर ट्रॅव्हिस हेड जर तुम्हाला सांगतो ट्रॅव्हिस हेड चांगला खेळतोय तुम्हाला वाटत असेल तर त्याला सुद्धा ॲड करून घ्या। महत्त्वाची गोष्ट, जे तुम्ही प्लेयर्स ॲड करणार आहे हे एकदा टॉच नंतर प्लेइंग 11 येते तेव्हा लक्षात देऊन तुम्ही पहा की कोणता प्लेयर खेळतोय। नाहीतर असं होऊ शकतं की हा प्लेयर जो की आता समजा ट्रॅव्हिस हेड जर त्या प्लेइंग 11चा हिस्सा जर नसेल आणि मी त्याला ॲड केलं असेल तर आपल्याला पॉईंट आहे ते भेटणार नाहीत। ओके, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर येथून मिचेल मार्श आहे, त्यानंतर डेव्हिड मिलर अशा पद्धतीने मी ॲड करून घेऊ शकतो। ओके, त्यानंतर काय करायचं, ऑलराऊंडर मी म्हणेन तर ऑलराऊंडर जास्त तुम्ही यात ॲड करून घ्या, कारण की ऑलराऊंडर जी काय तुम्हाला बॉलिंगकडं पण तुम्हाला जी काही आहेत पॉईंट्स देऊ शकतात, बॅटिंगकडून पण पॉईंट्स दोन्हीकडे पॉईंट्स भेटू शकतात। कारण की पॉईंट्स जर जास्त असतील तरच तुम्हाला जी काही आहे तुम्ही जिंकण्याचे चान्सेस असतात। जे की मला वाटतं अभिषेक शर्माला मी ॲड केला, त्यानंतर येथून तुम्हाला दुसरा एखादा खेळाडू जर वाटत असेल त्याला सुद्धा मी इथून 2 ॲड केले। त्यानंतर येथे बॉलिंगमध्ये गेल्यानंतर येथून जो काही शमीला मी एक ॲड केलं, त्यानंतर इथून हा एक ॲड करतो, त्यानंतर हर्षद पटेलला पण मी ॲड केलं। ओके, केलं इतके मी ॲड केलं। त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथून महत्त्वाची गोष्ट काय आहे, कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन तुम्हाला ॲड करायचं आहे। सगळ्यात पहिले सांगतो, मला सुद्धा यात प्रॉपर नॉलेज नाही पण मी एक गोष्ट सांगेन की तुम्हाला एक गोष्ट करून घ्यायची आहे। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जी की रिपोर्ट जी की असतो पिच रिपोर्ट म्हणा, या जी की पिच रिपोर्टवर कोणाचं रेकॉर्डिंग चांगला आहे आणि कुठला प्लेयर जास्त खेळू शकतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तर ह्यात काय करायचं आहे, तुम्हाला असं वाटत असेल की बाबानो आता ईशान किशन आहे, शिव तुम्हाला वाटत असेल शतक ठोकू शकतो तर त्याला तुम्ही कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन करू शकता। जसं की मला काय वाटतंय, ट्रॅव्हिस हेड आहे तो त्याला मी कॅप्टन करणार आहे, कारण की तो चांगला खेळू शकतो, त्याला मी कॅप्टन केला। त्यानंतर ईशान किशन आहे त्याला मी व्हाईस कॅप्टन करू शकतो, किंवा ऋषभ पंतला सुद्धा मी व्हाईस कॅप्टन करू शकतो, किंवा येथे तुम्हाला सांगतो की मी सांगेन की इथून मी एकदम
येथून मी सगळ्यात पहिले तर व्हाईस कॅप्टन मला वाटते की ह्याला करू शकतो, जो की आहे अभिषेक शर्मा. ओके, ह्या दोघांनी मी केला आहे, कॅप्टन केला ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माला व्हाईस कॅप्टन केला. अशा पद्धतीतून तुम्ही करू शकता. त्यानंतर येथून सेव्ह करू शकता. त्याच्या आधी प्रिव्ह्यूवर क्लिक करून तुमची टीम आहे ती संपूर्ण तुम्ही पाहून घेऊ शकता की तुम्ही टीम कशा पद्धतीने क्रिएट केली आहे. सगळी काय तुम्हाला दिसतं, 100 क्लासिक आहे, बहुशा ऋषभ पंत आणि ईशान किशन आहे, ट्रॅव्हिस हेड आहे, बहुशा सगळं तुम्हाला इथे बघू शकता. अशा पद्धतीने सगळे प्लेयर्स आहेत ते दिसून जातील आणि हेच प्लेयर्स तुम्हाला सगळे प्लेयर्स मिळून चांगले जर पॉईंट्स दिले तरच तुम्ही विनिंग करू शकता. ओके, अशा पद्धतीतून तुम्हाला खेळायचं असतं. ही झाले मी बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवड असेल तर त्यासाठी काय करायचं, इथून बॅक या, यूट्यूबवर जायचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यूट्यूबच्या सर्चमध्ये जायचा आणि येथून फॅन्टसी क्रिकेट टीम असं सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिला जे की याचा हा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल बहुशा, अनुराज जो की आहे, हा जो की आहे चॅनल, हा तुम्हाला सगळ्यात पहिले सबस्क्राईब त्या चॅनल करून घ्या आणि येथून त्याचे प्रत्येक डेली व्हिडिओज येत असतात आणि प्रॉपर तो नॉलेज देत असतो की ह्या क्रिकेटच्या जे की स्पीचवर कोणाचं रेकॉर्ड आहे आणि कशा पद्धतीतून टीम बनवायची हे सुद्धा तो सांगतो. आणि संध्याकाळी 6ला तो लाईव्ह येऊन सुद्धा सांगतो जी टीम कशा पद्धतीतून बनते. टेलिग्रामवर तो टीम सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतो की जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ.